आज पंतप्रधान मोदी हे नाशिकला आले होते। राज्यात सर्वात मोठा सध्या मुद्दा जर असेल कुठला तर आरक्षणाचा आहे। नाशिकला त्यांनी भाषणात आरक्षणाबद्दल कुठलाही उल्लेख केला नाही। गरज नाही, सर्वसामान्याची गरज नाही राहिली आता। सर्वसामान्याची आता त्यांना आवश्यकता नाही राहिली। त्यामुळे मी शिर्डीच्या विषयी सांगितलं होतं, राज्य सरकारला तुम्ही निर्देश द्या, ते राज्याच्या अधिकारात निर्णय आहे। त्यामुळं तर नाही केलं, त्यामुळे त्याच्या पायपट्याच गरज नाही। मराठाच बलवान आहे, आम्ही लढून मिळू, आवश्यकता नाही। त्याला नाविलाज आमचा आता, आम्ही त्यांना खूप प्रेम केलं, परंतु त्यांनी हे मराठ्यांच्या वाट्याला आणलं, त्यामुळे नाविलाज आहे मराठ्यांचं। मुंबईला जाण्याच्या अगोदर पुण्यात जवळजवळ 3 करोडपेक्षा जास्त मराठी राहणार। एक बे मराठा करत आमदार मराठ्यांना माझी विनंती बी माझाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती सांगतो, आता आरक्षण आणायचं। आपल्या लेकरासाठी बाहेर पडा, कोणी नाही, आपला कोणता नेता नाही, फिरता नाही, कोणी 100 रुपये आपल्याला तेल मिठाला देत नाही। स्वतः मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। भाऊ, उदयनराजे भोसले यांनी अशी मागणी केली आहे की राज्यातलं आरक्षण वाढवून 70% करण्यात यावं। त्यांची मागणी योग्य आहे? नाही, मी राजगादींना खूप मानणारा मुलगा आहे, मी त्यांच्याबद्दल काहीच नाही म्हणणार। म्हणजे त्यांनी काय स्टेटमेंट केलं याच्यावरती मी नाही बोलणार, कारण मी खूप त्या राजगादीला मानतो, अति एकदम मानतो, त्याच्यामुळं मी नाही बोलणार। परंतु एक सांगतो की 50%च्या आत मराठ्यांना आरक्षण मिळाल्या, नोंदी मिळाल्या, तर आम्हाला आरक्षण मात्र ओबीसीतून पाहिजे, कारण ते टिकणारं नाही आहे। हे सरकारला म्हणतो मी, राजेंना नाही, की सरकारला मी 2 वेळेस स्पष्टीकरण मागितलं की आपण जे आरक्षण क्युरिटी पिटिशन दाखल केले, जे आरक्षण मिळणार आहे हे एनटी व्हिजिएंटी सारखं टिकणार आहे का? मराठ्यांनी ते कधीही नाकारलेलं नाही। क्युरिटी पिटिशन सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून दाखल केली, हे सरकारनं मान्य सुद्धा केले नाही। सरकार म्हणलं तुमच्यामुळेच आम्ही दाखल करतो, पण आम्ही त्यांना त्याच वेळी सांगितलं होतं हे टिकणार आहे का, आम्ही नाकारण्याचं काही कारण नाही, पण टिकणार नसतं तर पुन्हा तेच पाडे वाचावे लागतील आम्हाला। त्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्यात, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, कारण मराठी ओबीसीमध्ये आहेत, मराठा आणि कोण बी एकच आहे, विषय संपतोय एक शासन निर्णयावरती। आज पंतप्रधान मोदी हे नाशिकला आले होते। राज्यात सर्वात मोठा सध्या मुद्दा जर असेल कुठला तर आरक्षणाचा आहे। नाशिकला त्यांनी भाषणात आरक्षणाबद्दल कुठलाही उल्लेख केला नाही। गरज नाही, सर्वसामान्याची गरज नाही राहिली आता। सर्वसामान्याची आता त्यांना आवश्यकता नाही राहिली। त्यामुळे मी शिर्डीच्या विषयी सांगितलं होतं, राज्य सरकारला तुम्ही निर्देश द्या, ते राज्याच्या अधिकारात निर्णय आहे। त्यामुळं तर नाही केलं, त्यामुळे त्याच्या पायपट्याच गरज नाही। मराठाच बलवान आहे, आम्ही लढून मिळू, आवश्यकता नाही। त्याला नाविलाज आमचा आता, आम्ही त्यांना खूप प्रेम केलं, परंतु त्यांनी हे मराठ्यांच्या वाट्याला आणलं, त्यामुळं नाविलाज आहे मराठ्यांचं। आता तुम्ही मुंबईला जात आहात, परंतु अजितदादा असं म्हटले की मागणी जरी रास्त असेल, मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीवर सरकार विचार करतंय, पण कायदा जर हातात घेतला तर आम्ही कारवाई करू। मग कळलं ना, कारवाई केल्यावर कारवाई कर म्हणजे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला कारवाई असते का? माझ्यासह माझा मराठा समाज उपोषणाला येतोय, गोरगरिबांचे लेकरं आत्महत्या करायला लागलेत, मरायला लागलेत। जातीच्या बाजूनं बोलायचं, बरं नाही बोलायचं तुम्हाला ठीक आहे, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलात, पालकत्व तुमच्याकडे, कमीत कमी न्याय द्यायचं तरी शिका, न्याय जरी द्यायचं शिका। सगळ्यांना दिलंय आणि मराठ्यांच्या लेकराच्या मुंडक्यावर पाय देता का आयुष्यभर तुम्ही पिढ्याना पार? मराठ्यांचे पोरं आरक्षण मागायला लागले, त्यांचा जीव चालला त्या आरक्षणासाठी, शेकड्याने पोरं मारायला लागले, तर लाखानं पोरं सुशिक्षित बेकार पडले, तरी तुमच्या तोंडाला येईन तेच बरळत राहणार का तुम्ही? हे नाही सहन करणार, तुम्ही कारवाई करा, मग मराठी सांगतील तुम्हाला काय ते। आमरण उपोषणाला माझ्यासह माझा मराठा समाज यायला लागलाय, माझ्यासह माझा मराठा समाज आमरण उपोषण करू देणार नाही तुम्ही? वाह, मराठ्यांच्या पाठीवर हात फिरायला निघालात तुम्ही। ही कोणती माया आहे मराठ्यांच्या बद्दलची तुमची? ते आम्हाला मान्य नाही। 20 जानेवारीला आम्ही येणार, शांततेनं आमरण उपोषण कोण अडवतं ते बी मराठी बघणार। सरकारमधले काही मंत्री असं म्हणतायत की अनेक आरक्षण तज्ज्ञांनी वेगवेगळे फॉर्म्युले दिले, त्यामुळे त्यानुसार मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, परंतु मनोज जरांगे हे ओबीसीतूनच आरक्षण मिळण्याचा अट्टहास करतायत। याला अट्टहास नाही म्हणतो, आमच्या नोंदी सापड्या, सिंदखेड राजाला इथं जमीन सापडली, आमचा 7/12 सापड, तुम्ही आम्हाला इथंच द्या जमीन, असं म्हणणं आमचं। तुम्ही तिकडे नागपूरला कसं काय देणार आम्हाला? आमच्या जर नोंदी शासकीय इथं ओबीसी आरक्षणाचा आपल्याला, आम्हाला ओबीसी आरक्षणात आरक्षण पाहिजे, बाजूला कशामुळे देताय तुम्ही? त्याचं काय कारण? मराठ्यांच्या पोरात तुम्हाला आणखीन वाटवं करायचं, त्यामुळं आम्हाला बाकी शाशी देणं घेणं नाही। आमचं आरक्षण इथं, आम्हाला इथं पाहिजे, आमचे पोरं मी आता मरू नाही देणार। माझा वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण मी आता हटत नाही, माझा मराठा समाज बी नाही। 20 तारखेला एक बे मराठा घरी नाही राहणार। जसं जसं मुंबई जवळ येईल, जरी पहिल्या टप्प्यात सुरुवातीला कमी असली लोक, तरी जसा जसा सहभाग वाढेल तसं तसं मुंबईला जाण्याच्या अगोदर पुण्यात जवळजवळ 3 करोडपेक्षा जास्त मराठी राहणार। एक बे मराठा करत आमदार मराठ्यांना माझी विनंती बी माझाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती करत सांगतो, आता आरक्षण आणायचं। आपल्या लेकरासाठी बाहेर पडा,
कोणी नाही, आपला कोणता नेता नाही फिता नाही, कोणी 100 रुपये आपल्याला तेल मिठाला देत नाही. आपले लेकर आपल्यालाच मोठे करायचे, आरक्षण देऊन आपल्या लेकर आपल्याला अधिकारी झालेलं बघायचे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो मराठा समाज, आता बाहेर पडा. हे आपल्या अशी टिंगल करतात. या राजकीय नेत्यांना आपण मोठे केले, ते टिंगल करायला लागले. त्यांना ध्यान सुद्धा द्यायला वेळ नाही आपल्याकडे. आपले लेकर आपल्याला मोठे करायचे, घरी कोणी थांबू नका, सगळे बाहेर पडा. हे कसे आरक्षण देत नाही ते बघतो. तर नक्कीच माझा जीव गेला तर बेहतर, पण मी मराठा समाजासाठी आता मागे हटणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, सिंदखेड राजा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.